म्हणाले की संभाजीराजे छत्रपती यांनी जी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्यांची भूमिका चुकली आहे आणि वाघ्या पुत्राचे पुरावे आहेत असं त्या मनोहर भिडेंनी दावा केला आहे. आता मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा. महाराष्ट्राला त्यात ओढू नये. महाराष्ट्राला त्यात ओढू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरचे सगळेच जे मावळे होते, प्राणी होते, पक्षी होते, ते सगळे निष्ठावान म्हणून गणले जातात. इतिहासामध्ये काही दाखले, काही संदर्भ असतात, ते इतक्या वर्षानंतर ते त्याचं खोदकाम करणं कोणी असेल तितकंसं योग्य नाही असं मला वाटतं. लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात, भावनिकदृष्ट्या स्वीकारलेले असतात, जरी त्याला ऐतिहासिक पुरावे कदाचित नसतील पण भावनिकदृष्ट्या ते स्वीकारलेले आहेत. त्याच्यामुळे आता ज्येष्ठ इतिहास तज्ञ बखरकार मनोहर भिडे हो, त्यांना फार मोठे इतिहासकार आहेत. कारण ते आणि आमचे माननीय छत्रपती संभाजीराजांचा मुद्दा आहे. पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काहीतरी वाद होतील अशा प्रकारची भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्यांना घेऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराणी ताराबाईची समाधी अत्यंत वाईट स्थितीत आहे. छत्रपती संभाजीराजे मात्र इकडच्या प्रश्नावरती बोलतात. त्या समाधीवरती अगोदर इथे एक स्मारक उभं राहायला हवं अशी मागणी आता होताना पाहायला मिळते. तारा राणीनं औरंगजेबाला झुंजवलं, बरोबर ना? झुंजवलं. आणि शौर्य काय आहे मराठ्यांचं ते तारा राणीनं दाखवलं. ज्या लोकांना औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची आहे त्यांनी तारा राणींच्या स्मारकाकडे एकदा नजर टाकावी आणि आपलं काय चुकतंय का हे पहा. राज ठाकरे ज्या वेळेला शिवसेनेतनं बाहेर पडले होते त्यावेळेला एकेकाळी बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझा फोटो तुम्ही वापरू नका. पण आता मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय, त्या मेळाव्याच्या पोस्टर्सवर बाळासाहेबांचा फोटो आहे, प्रबोधनकारांचाही आता फोटो आहे बऱ्याच काळानंतर. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. बाळासाहेब ठाकरेंना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिल्यामुळे त्यांना आता राष्ट्रपुरुषाचा दर्जा आहे, तसा ठराव मंजूर झाला आणि तशी मान्यता आहे. त्याच्यामुळे कायदेशीरदृष्ट्या माननीय बाळासाहेबांचा फोटो आता कोणी वापरू शकतो. म्हणून तर एकनाथ शिंदेचं फावलं ना, म्हणून तर त्यांचं फावलं, कारण बाळासाहेबांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा मिळाला. आणि महात्मा गांधी असतील किंवा हे सगळे प्रमुख, टिळक असतील, नेहरू असतील, माननीय बाळासाहेब असतील, ते त्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहेत. त्याच्यावर त्यांचा कोणाचा आता व्यक्तिगत हक्क असू शकत नाही, पक्षाचा हक्क असू शकत नाही. विधानसभेचा विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही. होय, महान लोकशाहीवादी सरकार बसलेलं आहे. घटनाबाह्य सरकार एक चालू शकतं, घटनाबाह्य. पण घटनेनुसार आम्ही विरोधी पक्ष नेतेपद मागतोय ते आम्हाला देत नाही, कारण विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्याची भीती सरकारला वाटते. चलिए हो गया, चलिए. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आयाराम गयाराम मध्ये सर्वात पुढे सगळ्या राज्यांना मागे टाकले अशी टिप्पणी केली आहे. ही सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये आयाराम गयारामांचं प्रकरण वाढलेलं आहे. हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकारणाला दिलेली चपराक आहे. महाराष्ट्राची नासाडी करण्याचं काम मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या राजकारणाने केली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला ही टिप्पणी करावी लागली. बोलिए आप क्या कहें? आम्हाला देखिए, राहुल गांधी जी लीडर ऑफ अपोजिशन है, नेता प्रतिपक्ष लोकसभा में. अगर राहुल गांधी जी विपक्ष के नेता ये बात बार बार बोल रहे कि हमें बोलने नहीं दिया जाता, हमारा आवाज दबाया जाता है, तो लोकतंत्र में लीडर ऑफ अपोजिशन की बात गंभीरता से लेनी चाहिए. चाहे राज्यसभा हो चाहे लोकसभा हो, वहाँ के जो ऊपर बैठने वाले चेयर पर जो प्रमुख नेता है वो सत्ताधारी पार्टी के प्रवक्ता के रूप में ज्यादा काम करते हैं. होना